सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन अशी जी चोरगे सर यांना ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे मॅच सध्या खेळली जाते अर्थातच गोपीदादा प्रतिष्ठान विपक्ष 32 शिराळा अशी मॅच सध्या खेळली जाते 32 शिराळा वॉन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि गोपीदादा प्रतिष्ठान या टीम साठी 32 शिराळासाठी इम्पॉर्टंट मॅच सध्या मात्र खेळली जाते। थँक्यू सो मच आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी आशिष सोरगे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। पश्चिम महाराष्ट्र डबल बॉल मान्सून ब्लास्ट 2024 सीझन क्रमांक 1 मध्ये पावसाला अगदी पुन्हा एकदा सुरुवात झाली। अगदी जोरदार वर्षाव पावसाचा होतोय मैदानाच्या आतमध्ये। तर जाऊया नेक्स्ट मॅच कडे। मॅच क्रमांक 7वी आपल्याला पाहायला मिळते पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान विरुद्ध 32 शिराळा। टॉस जिंकलाय 32 शिराळा स्पोर्ट्सने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय मागील मॅच खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली। 32 शिराळा विरुद्ध शाहूवाडी तिथे मात्र आपण पाहायला गेलं तर 32 शिराळा ही मॅच जिंकली होती। पहिली मॅच त्यांची लॉस राहिली, सेकंड मॅच विन झालेत, आता ही तिसरी मॅच आहे त्यांची। त्याचबरोबर गोपीदादा प्रतिष्ठान पहिली मॅच विन, सेकंड मॅच लॉस झाली होती आणि तिसरी मॅच विन झाली आणि ही त्यांची चौथी मॅच आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। महत्वपूर्ण मॅच पहिलं षटक घेऊन अमर मराठे, स्ट्राइकला अक्षय शेलटे, नॉन स्ट्राइकला अनिल। पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी आहे परंतु बॉल निघून चाललाय 6 धावांसाठी लॉंग ऑफ सीमा रेषा पार। पहिल्या बॉल वरती ठोकलाय षटकार। केले षटकाराने यावेळेस थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अमरचा होता। पंचाचा इशारा व्हाईट बॉल +1 आहे का अंपायर? ओनली व्हाईट बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव, टीमची धावसंख्या 7। आडव्या बॅटने खेचून काढलाय, काय घडलं या बॉल वरती? अंपायरचा इशारा 4 धाबा, चौकार आलाय। पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला आणि इथे दुसरा बॉल त्याने फेस केला आणि हा चौकार। पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, पंचांशी वाद घालायचा नाहीये। पंचांचा निर्णय हा अंतिम राहील। यावेळेस खूप चांगला फटका, अगदी मिड विकेट झोन मधून क्षेत्ररक्षक वेगाने ते फेकी गेली आहे। एका धावेवरती समाधान, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवरती। अगदी पाऊस मात्र वाढलाय यावेळेस खूप चांगला बॉल, अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू, भन्नाट वेग मात्र पाहायला मिळाला या बॉल वरती। अगदी पहा विकेट वरती पाणी जमायला सुरुवात झाली।
पावसाचा जोर वाढतोय. इथे मात्र खराब लाईन आणि लेन. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धाव फलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. 13 धावा. या वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर अंपायर आणि हा चौकार आलाय. अंपायरचा इशारा चौकार आहे. अंपायर या बॉलवरती चौकार आहे का षटकार आहे? त्यांना सांगा कन्फर्म काय आहे. अंपायर यस तिथे असलेल्या खेळाडूंना यस अंपायरने पुन्हा एकदा डिसिजन दिलंय. रशीच्या पलीकडे आहे लाईन आहे त्या ठिकाणी आणि हा षटकार आहे. बाहुबलीच्या पाठमधून षटकार पाहायला मिळाला. यावेळेस खूप चांगला बॉल. डिक्लेअर स्वरूपात एकच धाव मात्र मिळेल आणि पहिलं षटक इथे समाप्त होतोय आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर अमर मराठेने धावा खर्च केल्यात 20. नो लॉस 20 ऑन स्कोर कार्ड. पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान या संघाचा स्कोर आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. अप्रतिम आयोजन अप्रतिम नियोजन पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र रबल बॉल मान्सून ब्लास्ट 2024 पर्व क्रमांक पहिलं. अमर माने आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. अमर मानेला पाहतोय आता. स्ट्राइकला अक्षय. खूप चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये देखील पाहिली अमरची. पहिला बॉल अमरचा. बायच्या स्वरूपात एक धाव. पहिल्या चेंडूवरती सिंगल तर आली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा. खूप चांगलं आयोजन. ओहो खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर राहिलाय. टर्न घेतलाय. डॉट बॉल आलाय. अमर माने बॅटला हलकासा ब्रश झालाय. बॉल मात्र नक्कीच डी झोन मध्ये जातोय गोशांकी क्षेत्रात. सलटेवाडी एक्सप्रेस बाहुबली नॉन सेकंड एंडला पाहतोय. स्ट्राइकला अक्षय आणि मानेवाडी गावचा सुपुत्र अमर माने गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दोन टीम मध्ये हे बॅटल पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पावसाचा जोर अगदी वाढत चाललाय. अगदी विकेट वरती देखील पाणी जमायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण जलमय वातावरण. स्विमिंग पूल मात्र मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. आणि हा पावसाचा आनंद आणि ही रबल बॉल क्रिकेट स्पर्धेचा आनंद प्रत्येक क्रिकेट रसिक मात्र घेत असताना पाहायला मिळतोय. कारण हे दमदार असं आयोजन पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 आपल्याला पाहायला मिळतं या मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अमर सज्ज होतोय. स्ट्राइकला अक्षय. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा कालती राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय अमर मानेच्या माध्यमातून. इथे मात्र हा बॉल
डेड बॉल घोषित केलाय अंपायरने. हरलो नाहीये, प्रयत्न थोडे कमी पडलेत. पुन्हा नवी उमेद, नवा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरणार. MH09 सचिन कुसळे यांची कमेंट. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, काटा बदलतोय, बीट होतोय त्या ठिकाणी अक्षय. डॉट बॉल आलाय आणखीन एक. अगदी शेवटचा बॉल, बॅटची खालची काढा लागली आणि फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी. अमर मानेची जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी अमर माने या ना माने. आज मात्र गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि 5 डॉट बॉल मात्र त्याच्या माध्यमातून मात्र हाताळले. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. मानेवाडी गावचा सुपुत्र अमर माने अगदी फलंदाजांना जखडून आखडून ठेवलंय, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. आता अमित पाटील. पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. अमितचा पहिला बॉल, अनिल साठीन पहिल्याच बॉल वरती दमखम दाखवले. बाहुबलीच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार, 6 धावांसाठी. पहिल्या बॉल वरती पहा, प्रॉपर बॅट वरती डाऊन दी ग्राउंड षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा दिली. एक धाव तर कंप्लीट होते या बॉल वरती. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, थांबवलंय. एका धावेवरती समाधान मानलंय. आता मध्ये 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 29 29 धावा धावफलकावरती लागतात पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान या संघाच्या. अमितचा पुढचा चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव फलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या 30. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय हा बॉल, थोडासा खालती राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल. ओहो, यावेळेस पूल केलाय आणि इथे पूल होतोय सक्सेसफुल. परंतु मागील क्षेत्र हे घोषांकी क्षेत्र आहे. तुम्ही किती मोठे फटके मारा, तुम्हाला फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. फटका तर अप्रतिम होता. ओहो, यावेळेस देखील खूप चांगला बॉल, अगदी पायावरती आदळलाय, शरीराचा वेध घेतलाय. आणि इथे पाहायला गेलं तर 3 षटक समाप्त होते. 3 षटकानंतर टीम पाटण 11 संघ जाऊन पोहोचतो 31 या धावसंख्यावरती. नो लॉस, 31 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 9 धावा. अतुल डी यांच्या माध्यमातून कमेंट आली आहे, जावलीकरांचा नाद नाही टेनिस मध्ये पण टॉप आणि रबर मध्ये पण टॉप जावली 11. ही कमेंट. चला, टॉस साठी मी आमंत्रित करतोय. पाटण 11 आरबी 11 विरुद्ध जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स. कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स, पाटण आरबी 11. ओहो, यावेळेस उंची जास्त आहे, लांबी कमी मिळाली आहे. इथे कॅच ड्रॉप होते.
कॅच ड्रॉप झाली आहे. एलिव्हेशन थोडं जास्त मिळालं या बॉल वरती. खूप चांगला बॉल मात्र विनायकने अचूक टप्प्यावरती हाताळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळाली नाहीये. ओहो, खूप चांगला बॉल. अगदी टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 33. ओहो, यावेळेस खूप चांगला बॉल. बॉलर बॅकड्राइव्ह पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. डेंजर झोनला असताना मात्र पाहायला मिळतोय खरा फेकी. इथे खरा फेकी. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी चोरीच्या घेतल्या गेल्यात. टीमची धावसंख्या 35. ओहो, बॅटची कडा लागून चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. टीमची धावसंख्या 36. चला बॉल पुरवायचा आहे आयोजक टीम. बॉलची पूर्तता करा पटकन. चला यानंतर पाटण RB11 विरुद्ध जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स. कॅप्टन, आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी व्यासपीठावरती यायचंय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 21,292 व्ह्यूअर्स मात्र पाहायला मिळतात. ही मॅच MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. खूप चांगली क्वालिटी, खूप चांगली क्लिअरिटी. 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल शिल्लक. 4थं षटक मार्गस्थ विनायक यांचं. स्ट्राईकला आता बाहुबली अनिल जाधव. विनायकचा पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॅट आधीच फिरवली गेली आहे. बॉल निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. बीट होतोय त्या ठिकाणी अनिल. ओहो, हलकासा फ्लिप केलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. ओव्हर थ्रो झालाय. तिसरी धाव कंप्लीट होईल का, परंतु लक्ष नव्हतं आणि तिसऱ्या धावेला रनआउटच्या स्वरूपात मात्र जावं लागेल माघारी. अनिल जाधव बॅक टू दी डगआउट. रनआउटच्या स्वरूपात माघारी. पहिली इनिंग इथे समाप्त होते. पहिला डाव इथे समाप्त होते. टीमची धावसंख्या 38. लक्ष असेल 39 धावांचं विजयासाठी. 24 चेंडू आणि 39 धावांची गरज. टीम 32 शिराळा 11 या संघाला 24 चेंडू आणि 39 धावांची गरज. चला टॉस साठी या. पाटण RB11 विरुद्ध जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स. कॅप्टन, आपल्याला विनंती असेल टॉस साठी यायचंय आणि त्याचबरोबर विनंती असेल पाटण 11 आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गोपीदादा प्रतिष्ठान पाटण 11 लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 39 धावांचं लक्ष आहे. कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल 32 शिराळा 11 संघाकडनं आणि कशा पद्धतीने थांबवलं जाईल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा. पश्चिम महाराष्ट्र रब्बल बॉल मान्सून ब्लास्ट 2024 सीझन 1. चला पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान, आपल्याला विनंती असेल मैदानाचा ताबा घ्या. वेळेचं निर्बंध असेल, वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहेत. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत.
तर विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर 32 शिराळा 11 आपले सलामीचे फलंदाज बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पहा वेळ ही कोणासाठी थांबलेली नाहीये, त्यामुळे वेळेचं निर्बंध प्रत्येक खेळाडूने पाळा आणि थोडंसं स्पीडअप घ्या आणि थोडंसं सहकार्य करा मित्रांनो आयोजकाला, कारण ही स्पर्धा आपलीच आहे. चला टॉस इथे झालेला आहे, टॉस जिंकलाय ग्लोरियस स्पोर्ट्स जावलिया संघाने आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकलाय जावलिया संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले पाटण 11 आरबी या संघाला बॅटिंग साठी. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि विनंती असेल 32 शिराळा 11 आपले बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 4 षटकांची ही मॅच आणि लक्ष्य आहे 24 चेंडू 39 धावांचं. कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल आणि कशा पद्धतीने हे लक्ष्य थांबवलं जाईल पाटण 11 गोपीनाथ प्रतिष्ठान या संघाकडनं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अमर मराठेच्या बॅट मधून जस्यास तसं उत्तर दिलंय, कारण पहिल्या बॉल वरती अक्षयने षटकार ठोकला होता. आता अमरने देखील त्याचं प्रत्युत्तर करून दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय आणि पहिल्या बॉल वरती अमर मराठेच्याच बॉल वरती षटकार ठोकला होता, परंतु यावेळेस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. ओहो मिस टायमिंग आहे, गोपीदादा स्वतः आहेत परंतु स्किट झालेत, कॅच ड्रॉप होते. महत्वाची विकेट होती, परंतु ही मजाच काही वेगळी आहे. रबल बॉल क्रिकेट आहे. एक धाव तर कंप्लीट होते. पहा ऍक्शन रिप्ले, स्किट झाला. ओहो यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला, ऑन साइडला वळवलाय हा बॉल. एकच धाव मात्र मिळेल हर्षदला. सिंगल आले या बॉल वरती. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अमर सूरजच्या विरोधात. ओहो हो 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 ऑन साइडला बिग हिट फेकून दिलाय 6 धावांसाठी. षटकार येतोय अमर मराठेच्या बॅट मधून. काय फटका खेळलाय, अगदी स्लॉट मध्ये होता, अगदी प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. पहा ऍक्शन रिप्ले एमटीसीच्या माध्यमातून. अप्रतिम.
सूरजच्या विरोधात मात्र हा ठोकलाय षटकार. ओहो, पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. मागील क्षेत्र हे संपूर्ण क्षेत्र घोषांकित आहेत. एकच धाव मात्र मिळेल अमरला आणि डिक्लेअरच्या स्वरूपात. ओहो, हाफ ट्रॅकर बॉल होता, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. आता ह्या बॉल वरती कमबॅक केलंय सूरज चाळके याने आणि षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालंय. आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीम 32 शिराळा 11 संघ जाऊन पोहोचतोय 15 या धाव संख्येवरती. चला टॉस साठी या पाटण आरबी 11 विरुद्ध जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स. नेक्स्ट मॅच चा टॉस झालाय, टॉस जिंकलाय जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले पाटण 11 आरबी या संघाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या षटकासाठी अनिल जाधव आलाय. लोअर फुल टॉस बॉल बॅटला ब्रश झालाय आणि तिथे राहुलने कुठलीही चुकी केली नाहीये. पहिला धक्का, पहिला हादरा 32 शिराळा संघाला. हर्षद बॅक टू दी डगआउट. लक्षात घ्या, समोरची टीम म्हणजे 32 या टीम कडून आक्षेप घेतला गेला की गोलंदाजी करणाऱ्या टीमचा प्लेइंग 15व्या मधला खेळाडू नाहीये, ऍज अ 12th मॅन नाहीये गोपीदादा प्रतिष्ठान या टीमचा. हा आक्षेप समोरच्या टीमने घेतलाय. सो आम्हाला पॅनलाइज करावं लागतंय 2 धावाने, कारण की तुमचा 12वा खेळाडू उपस्थित नाहीये. समोरच्या 32 शिरा या टीमनं पॅनलाइज मागितलंय, आक्षेप घेतलाय की प्लेइंग 15 मधला खेळाडू नाहीये, यासाठी आम्हाला पॅनलाइज द्यावं लागतंय. सो 12वा खेळाडू तुमचा नाहीये जो प्लेइंग 15 मध्ये. सो लक्षात घ्या, 2 धावांनी पॅनलाइज केले जातं. थँक्यू सो मच, या नियमांचं तुम्ही पालन केलं, थँक्यू सो मच. मॅच कडे जाऊयात आपण. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो, मॅच ऑन करायची आहे. महादेव कदम मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल अगदी डॉट बॉल आलाय. अनिल जाधव अगदी विकेट मिळवली आहे. दोन बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. ओहो, महादेवच्या बॅट मधून अगदी कडक असा आवाज आलाय, पाठवून दिलाय डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी हा टोला षटकार अप्रतिम. पहिला बॉल त्याने डॉट बॉल घेतला, परंतु या बॉल वरती मात्र आक्रमक भूमिका बजावत असताना महादेव कदम हा दम दाखवणारा षटकार त्याने दाखवून दिलाय. ओहो, काय फटका सजवलाय. ऍक्शन रिप्ले. (21) धाव संख्या धाव फलकावरती 21 धावा धाव फलकावरती लागतायत. कमबॅक करावं लागेल आता गोलंदाजाला. ओहो, आणखीन एक महादेव कदम
दम दाखवतोय बॅट मधून, काय फटके खेळतोय. ओहो, बॅक टू बॅक 2 षटकार महादेव कदमच्या बॅट मधून पाहायला मिळाले. दोन षटकार आतापर्यंत ठोकलेत. या बॉलवरती कमबॅक अनिलचं होईल का? 27 धावा. ओहो, यावेळेस कमबॅक झालाय, यावेळेस कमबॅक झालाय अनिलचं. हा बॉल डॉट बॉल आलाय. पाच बॉल झालेत, शेवटचा बॉल आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि 2 षटकार आणि हा बॉल डॉट. टोटल 5 बॉल झालेत, शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल महादेव साडे. अगदी शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल आणि अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ मात्र जरूर हाताळली आहे. टप्पा पडल्याने थोडासा आतमध्ये आलाय. पहा, टप्पा पडल्याने थोडासा आतमध्ये वळलाय आणि हा डॉट बॉल, शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. आणि समीकरण आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू मध्ये करायच्या आहेत 12 धावा. टीम 32 शिराळा 11 या संघाला 12 बॉल 12 ची गरज. आता 12 चेंडू 10 ची गरज. पॅनल्टी 2 धाबाने ऍड केली आपण. हो, यावेळेस मात्र सुरेख फटका खेळलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु खराब फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पहा, समीकरण 12 चेंडू 10 च होतं, आता समीकरण 11 चेंडू 9 च असेल. पॅनल्टीच्या 2 धावा आपण ऍड केल्या त्यामध्ये. आता 11 बॉल 9 ची गरज. महादेव आलाय. ओहो, खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, काटा बदलतोय. अप्रतिम बॉल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय सल्टे. महादेवच्या विरोधात हा गोलंदाज पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस मात्र पहा, अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न होता. गोपीदादा स्वतः जात आहेत. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळत आहेत आज मैदानाच्या आतमध्ये. अगदी आज 100% झोकून देत आहेत आपल्या संघासाठी. आज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये गोपीदादांना यांना पाहतोय आणि संपूर्ण 100% एफर्ट्स मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पहा, बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा ह्या बॉलवरती मात्र घेतल्या गेल्या, जिथे 1 धाव होती आणि दुसरीचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता 8 चेंडू 6 ची गरज. जिसमें है दम सो है महादेव कदम. क्षेत्र कोणतंही असो, कायम रुबाबात महादेव कदम. वैभव पाटील यांची कमेंट आली आहे. ओहो, पुन्हा एकदा बैठक फटका सजवण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय अमरचा, परंतु यश मात्र मिळत नाही. परंतु आता कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने अक्षय शेल्टे यांनी. हा बॉल डॉट बॉल आलाय. 7 चेंडू 6 ची गरज. 7 बॉल 6. पुढचा बॉल अक्षयचा. ओहो, यावेळेस खूप चांगला बॉल मात्र हाताळलाय आणि एकच धाव शेवटच्या बॉलवरती. 3 षटक इथे समाप्त होते. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 34 धावा धावफलकावरती लागतात. समीकरण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 5 ची गरज. 6 बॉल आणि 5 धावांची गरज.
महत्वाचा जबाबदारीचा गोलंदाज मात्र कोण येतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी अर्जुन कदम आलाय ऍज अ कॅप्टन. कॅप्टनने मात्र धुरा सांभाळली आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. आणि अगदी आपण पाहायला गेलं तर अर्जुन कदम टीमचा सूर्यकुमार म्हणून नावाने चर्चित, परंतु स्ट्राईकला अमर मराठे, बत्ती शिराळा 11 या संघाकडनं बॅटिंग करत असताना 6 बॉल 5 ची गरज. 6 बॉल 5 ची गरज असताना ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत जातोय, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. तिथे मात्र दुसरी धाव जरूर घेतली गेली आणि 2 धावेवरती समाधान मानलंय अमरने. आता 5 बॉल 3 ची गरज. अर्जुन कदम ही मॅच जिंकून देईल का आपल्या संघासाठी? स्ट्राईकला आता पुन्हा एकदा अमर आलाय. ओहो, या वेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर हलकासा निघून चाललाय बॉल. 4 चेंडू 2 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदललं जात आहे, प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलत आहे. अगदी पहा आधीचा बॉल अगदी ओहो, या वेळेस बैठक फटका सजवलाय. बॉल मात्र डी झोन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. स्कोर आता झालाय लेव्हल. 3 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस. पहा पेनल्टीच्या धावा किती महागात पडू शकतात, याचं उत्तम उदाहरण या मॅच मध्ये पाहायला मिळालं. आणि इथे मॅच ऑन केली आहे, मॅच विन झाली आहे 9 विकेटने. 32 शिराळा 11, हार्ड लक बॅड लक पाटण 11, गोपीदादा प्रतिष्ठान. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच या मॅचची अर्थातच आपण मॅन ऑफ द मॅच पुकारूयात. पहिल्या मॅच पासून आम्ही मॅन ऑफ द मॅच पुकारतोय, कारण की जे 200 रुपये कॅश प्राइज आहे मॅन ऑफ द मॅच साठी, आणि जे दिलं गेले 200 रुपये विनोद लक्ष्मण पोखरकर साहेब यांच्या माध्यमातून जे 200 रुपये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी दिले गेले ते आपण पुकारूयात. मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा